हलवू नकोस, त्याला त्रास देऊ नकोस, कारण काय आहे ती जखम भरणार नाही. चल थांब ना इथे. थांब ना. काय वाटतंय आणि मला काही होणार नाही. तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. मी आहे तुझी काळजी घ्यायला, पण आत्ता मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. चल. नाही, ऑफिसला वगैरे कुठे जायचं नाहीयेस. अगं पण अरे ऐक ना, आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया. तर काय वेळेच घ्या. किती वाजलेत बघ, मुंबईत राहतो आपण, ट्रॅफिक पीक आवर आता. मग पिक्चरला जाऊया. काय काय झालंय काय तुला? काय चाललंय? अगं कामं पेंडिंग आहेत. JK सर दुबईत असले ना तरी लक्ष आहे त्यांचं ऑफिसमध्ये, माहिती राघव आहे ऑफिसमध्ये सगळं बघायला. राघव, चला समोरच्या माणसाची 2 वाक्य नीट बोलता येत नाही, तू त्याच्याबद्दल नाही ग. मलाच जावं लागतं, डिसिजन मेकिंग सगळं ते मी बघतो. त्याला काही नाही, तो फक्त बेसिक कामं करतो. त्याला मदत करावी लागते. ऐक माझं, मला जाऊ दे. ओके 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 असं असेल ना तर मी ऑफिसमध्ये जावडेकरांना फोन करते, ते करतील सगळं मॅनेज. पण आत्ता मला पिक्चरला जायचं आहे. मी किती दिवस झाले पिक्चर बघितला नाही, तुला माहिती आहे. आणि JKला पण काही इंटरेस्ट नाही आहे. वाटतं पण त्यांच्याकडे बघू. नाही म्हणजे ते इतके वर्कहॉलिक आहेत की त्यांना फिल्म वगैरे यात फार इंटरेस्ट नसेल असं वाटतं त्यांच्याकडे बघू. पण हा फिल्म मजा असते फिल्म. मला आठवतं ना, अनु आणि मी फ्रायडेला फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो. फ्रायडे नाही तर मग सॅटर्डे नाही तर संडे. मंडेला पण गेलो कित्येकदा, माहिती आहे. झालं तुझं अनुपुराण सुरू. घाबरतोस ना तू अनुला? काल तू माझा राग पाहिला नाहीस वाटतं. मी पाहिला ना, राग पाहिला आणि आवडला. आय मीन मी एवढं तुला चिडलेलं कधी बघितलं नाही ना याआधी. पण काही म्हणावे, तू चिडल्यावर हँडसम दिसतोस. आणि मला अशीच माणसं आवडतात, डॉमिनेटिंग, हक्क गाजवणारे, हँडसम, जसा तू आहेस. गप्प गप्प काय? काही नाही. बरं, बॅडमिंटनच्या टुर्नामेंट बद्दल सांगितलंच बाबांना? नाही अजून. क्या? अरे मी सांगणारच होते, पण आमच्या घरी एक वेगळाच ड्रामा झाला. काय झालं? आय एम शुअर या सगळ्यामध्ये ना काकूंची काहीच चूक नसणार आहे. तरी तिला सगळं ऐकून घ्यावं लागलं. तरी तू म्हणत होतीस मला ती शनया तुला काय बरोबर वाटत नाहीये म्हणून. हो, आणि मला अजूनही तेच वाटतं. ती आमच्या घरातून लवकरात लवकर गेली पाहिजे. अगं साईलच ना ती. पण तोवर आईला किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. नको तोंड जांभळं होतं त्याच्याने आई. हे काय करते ही? स्वतःचे हात काळे करून घेते. काय ग अनु, अगं अजून किती नवऱ्याची सेवा करणार आहेस? ह्या आजच्या काळात कोण असं नवऱ्याच्या बुटांना पॉलिश करतं? वहिनी, सेवा नाही हो, माझं कामच करतेय मी. शिक शिक, तिच्याकडून काहीतरी शिक. हिच्यासारख्या बायका सगळी कामं स्वतःच्या अंगावर ओढवून घेतात आणि मग मला अशी बोलणी ऐकावी लागतात. वहिनी, मी काय काम ओढवून घेत नाही. इतक्या मोठ्या कंपनीत ह्यांना काम मिळालंय, इतक्या मोठमोठ्या लोकांमध्ये वावर आहे त्यांचा आता. मग ते असे छान प्रेझेंटेबल असे व्यवस्थित दिसायला नको का? कितीतरी दिवस त्यांना त्यांच्या मनासारखं काम मिळत नव्हतं. त्यांची ती होणारी चिडचिड, घरात वाद, एकदम खचून गेले होते ते. आत्ता कुठे त्यांना त्यांच्या मनासारखं काम मिळालंय, आणि हे पण अगदी मन लावून काम करतायत. म्हणून माझ्याकडून जितकं होईल तितकं मी करते वहिनी. हो हो, हे सगळं त्या शनयामुळे झालंय. तिनंच अवीला काम मिळवून दिलंय. खरंय आई. कधीचे गेलेत ते दोघं, अजून कसे नाही आले? अरे हो, दुपार झाली आई, जेवणाची वेळ होत आली आहे. शनयाला औषधं पण घ्यायची आहेत, उशीर व्हायला नको. मी फोन करून बघते ह्यांना.